आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि थेट भिडणाऱ्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. रविराज साबळे पाटील यांचं ते घणाघाती भाषण आपल्यापैकी अनेकांनी ऐकलंच असेल. याच भाषणात त्यांनी ऐतिहासिक आदर्श आणि आजच्या शेतकरी वर्गाचा जगण्याचा रोजचा संघर्ष यांची अतिशय प्रभावी सांगड घातली आहे. हे एक असं वास्तव आहे जे आज डोळे उघडे ठेवून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या संपूर्ण विश्लेषणाचे आपण 4 प्रमुख टप्पे करणार आहोत. पहिला, महापुरुषांचा वारसा. दुसरा, कृषी क्षेत्रातील आर्थिक संकट. तिसरा, राजकारण आणि मूळ प्रश्नांवरून विचलित होणारं आपलं लक्ष. आणि चौथा टप्पा म्हणजे एकजुटीची हाक. या भाषणाची सुरुवातच एका अशा भेदक सत्याने होते जे ऐकून आपण अंतर्मुख होतो. आधुनिक समाजाने आपल्या महान ऐतिहासिक आदर्शांना चक्क जातीपातीच्या चौकटीत आणि तुकड्यांमध्ये कसं विभागून ठेवलंय ह्यावर इथे थेट बोट ठेवलं आहे. महापुरुषांनी तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं होतं, पण आज मात्र त्यांना संकुचित भिंतींमध्ये अडकवलं गेलंय. आणि इथूनच हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. समाज या महान नेत्यांच्या सर्वसमावेशक विचारधारेखाली एकत्र का येत नाही? हे जातीपातीचं विभाजन नेमकं का आणि कशासाठी निर्माण झालंय? या प्रश्नाचं गांभीर्य खरोखरच खूप मोठं आहे. तर आपला पहिला भाग आहे महापुरुषांचा वारसा. ऐतिहासिक आदर्श विरुद्ध आधुनिक विभाजन. आपले ऐतिहासिक आदर्श काय होते आणि आज आपण त्यांच्यापासून किती भरकटलो आहोत हे इथे स्पष्ट होतं. भाषणात 3 महान व्यक्तिमत्वांचे अत्यंत महत्त्वाचे दाखले दिले आहेत. विचार करा, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वसमावेशक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य स्थापन केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन प्रत्येक माणसाला मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. यापैकी कोणाचंही कार्य एका विशिष्ट गटापुरतं मर्यादित नव्हतंच मुळी. पण आजचं वास्तव नेमकं काय आहे? भाषणात याच गोष्टीची एक तीव्र खंत व्यक्त केली आहे. आज आपण केवळ या नेत्यांच्या जयंत्या दणक्यात साजऱ्या करतो, त्यांच्या नावांचा उदो करतो, पण त्यांचे विचार आपण खऱ्या अर्थाने जगतो का? त्यांचे मूळ विचार सोडून आपण फक्त जातीपातीच्या राजकारणातच गुरफटून राहिलो आहोत. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. कृषी क्षेत्रातील आर्थिक संकट आणि शेतीचं तळागाळातील वास्तव. ऐतिहासिक आदर्शांच्या या चर्चेवरून आता आपल्याला एका अत्यंत कठोर आणि विदारक सत्याचा सामना करायचा आहे. फक्त 7 रुपये. होय, केवळ 7 रुपये. हा आकडा अत्यंत धक्कादायक आहे. भाषणात करमाळ्यातील एका शेतकऱ्याचा संदर्भ दिला आहे, ज्याला आपल्या कांद्यासाठी प्रति किलो केवळ 7 रुपये एवढा निचांकी भाव मिळाला. हा एक आकडा आपल्या संपूर्ण कृषी व्यवस्थेचं अपयश दर्शवण्यासाठी पुरेसा आहे. करमाळ्यातील त्या शेतकऱ्याची अवस्था पहा. अवकाळी पावसामुळे त्याचा जवळपास 100 टन कांदा शेतातच खराब झाला. कर्ज काढून केलेली शेती, निसर्गाचा कोप आणि बाजारात मिळणारा कवडीमोल भाव, तो शेतकरी अक्षरशः रडत होता. शेतीमधील प्रचंड मोठी आर्थिक जोखीम आणि तिथे सुरक्षिततेचा कसा पूर्णपणे अभाव आहे हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. हे वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. देशातील जवळपास 70% लोक शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायांवर अवलंबून आहेत. पण दुसरीकडे स्वतः पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार या वर्गाला किती आहे? तर चक्क 0%. एवढा मोठा लोकसंख्येचा वाटा असूनही त्यांच्या हातात कसोटही आर्थिक नियंत्रण नाही. हा या भाषणाचा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. बरं, येथे केवळ व्यवस्थेवरच बोट ठेवलंय असं नाही, तर शेतकरी वर्गाचं एक अत्यंत कठू आत्मपरीक्षणही या भाषणात तटस्थपणे मांडलं आहे. शेतकरी बांधवांमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी आणि एकजुटीचा अभाव यावर इथे भाष्य केलं आहे. एखादा शेतकरी जर सोयाबीन किंवा ड्रॅगन फ्रूटसारखा वेगळा प्रयोग करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी मागे खेचण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे आणि हीच प्रवृत्ती त्यांच्या सामूहिक प्रगतीच्या आड येत आहे. इथूनच आपण तिसऱ्या भागाकडे जातोय. राजकारण, लक्ष विचलित करणारे मुद्दे आणि प्रणालीचं अपयश. राजकीय व्यवस्था नेमकी कशी काम करते आणि सामान्य माणसाचं लक्ष मूळ प्रश्नांवरून कसं वळवलं जातं हे आता आपण पाहणार आहोत. आपण नेमकं कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं होतं? कृषी धोरणे, आपले घटनात्मक अधिकार आणि राजकारण्यांना जाब विचारणं. पण आज आपलं लक्ष कुठे आहे? तर IPL, क्रिकेट, राजकीय पक्षांमधील फोडाफोडीचं मनोरंजन आणि सोशल मीडियावरील व्हायरल ड्रामा. समाज आपल्या जगण्याच्या प्रश्नांपेक्षा या क्षुल्लक मनोरंजनात अधिक अडकला आहे, हा थेट आरोप या भाषणात केला आहे. आणि यामागे एक पद्धतशीर राजकारण कसं काम करतं यावर एक महत्त्वाचा विचार इथे मांडला आहे. जर शेतकरी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर स्वाभाविकच तो विचार करून मतदान करेल. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला नेमकी याच गोष्टीची भीती वाटते. म्हणूनच जाणीवपूर्वक ग्रामीण भागातील शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गरिबी कायम ठेवली जाते, असा हा युक्तिवाद आहे.
वक्त्यांची ही एक टिप्पणी खरोखरच खूप काही सांगून जाते. ते म्हणतात, जेव्हा मी संविधानावर शांतपणे बोलतो तेव्हा कोणीही पाहत नाही, पण जेव्हा मी व्हायरल होणारे शब्द वापरतो तेव्हा व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळतो. लोक गंभीर आणि आवश्यक अशा चर्चांकडे कसं दुर्लक्ष करतात हे यातून अतिशय स्पष्ट होतं. आणि जेव्हा कुणी ह्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत करतं तेव्हा काय होतं? भाषणात वक्त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले आहेत. नेत्यांच्या अवाढव्य जमिनीच्या मालकीवर, जसे की 1147 एकर जमिनीवर जेव्हा त्यांनी प्रश्न उभे केले तेव्हा त्यांना 25-30 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिसा आल्या. शेतीचे प्रश्न मांडले म्हणून खोट्या केसेस आणि अटकेलाही सामोरं जावं लागल्याचं त्यांनी इथे नमूद केलं आहे. या भाषणात सर्वच राजकीय पक्षांचं अत्यंत तटस्थपणे विश्लेषण केलं आहे. स्पष्टपणे म्हटले की आज सामान्य माणसाचे प्रश्न तडफेने मांडणारा कोणताही सक्षम विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण राजकीय व्यवस्थेनेच तळागाळातील लोकांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली आहे आणि सगळेच जण कुठल्या ना कुठल्या तडजोडीच्या राजकारणात मग्न आहेत. आणि म्हणूनच हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा, एकजुटीची हाक. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण केवळ समस्या मांडून हे विश्लेषण थांबत नाही, तर ते एका चळवळीची दिशा दाखवतं. खऱ्या मागण्या आणि तात्पुरती राजकीय मलमपट्टी यातील फरक इथे समजून घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना मोफत वाटल्या जाणाऱ्या 3,000 रुपयांच्या किंवा इतर विचलित करणाऱ्या योजना नको आहेत. त्यांना हवी आहे त्यांच्या कष्टाची योग्य किंमत, म्हणजेच हमीभाव आणि निर्यात बंदी उठवणे. त्यांना सरकारचं दान नकोय, तर त्यांच्या हक्काचं न्याय्य मूल्य हवंय. इथे एक अतिशय मूलभूत असा तात्विक विचार मांडला आहे. जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितीही वाढू दे किंवा तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ दे, माणसाला जगण्यासाठी अन्नच लागणार आहे. जमीन ही आपल्या पूर्वजांची संपत्ती आहे आणि मानवाच्या शाश्वत अस्तित्वासाठी शेतीचं रक्षण करणं हाच एकमेव मार्ग आहे. आणि ह्याच अस्तित्वाच्या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जगप्रसिद्ध मंत्र शेवटी दिला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ एक विचार नाहीये, तर शेतकरी आणि सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी दिलेला हा एक अत्यंत शक्तिशाली संदेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या जगण्यावर आणि मूलभूत अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा हे सगळे छोटे मोठे गट, पक्षीय मतभेद आणि जातीपातीचे भेद बाजूला ठेवून आपण एकत्र यायलाच हवं. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपला आवाज सामूहिकरित्या बुलंद करणं हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. शेवटी हे सगळं विश्लेषण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतं. आपण समाज म्हणून असेच राजकीय मनोरंजनाचे खेळ पाहत आणि टाळ्या वाजवत राहणार आहोत, की आपल्या मूलभूत अधिकारांसाठी आणि कृषी क्षेत्राच्या खऱ्या समृद्धीसाठी अखेर एकजूट दाखवणार आहोत? या एका प्रश्नाचं उत्तरच उद्याच्या भारताची आणि आपल्या सर्वांची दिशा ठरवणार आहे.